प्राईम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी यशवंत आरणे तर उपाध्यक्षपदी रवी शिंदे यांची बिनविरोध निवड। जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान। नकाने तलाव गाळमुक्त करण्याच्या कामास करण्यात आला प्रारंभ। शिरराणे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन तथा लोकार्पण। केदारेश्वर मंदिर येथे शिवमहापुराण कथेचे आयोजन। अकलाड येथे महाजनबा यात्रोत्सव उत्साहात संपन्न। आणि स्वस्त धान्य दुकानात अंत्योदय महिला लाभार्थ्यांना मोफत साडीचे वाटप। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी यशवंत आरणे तर उपाध्यक्षपदी रवी शिंदे यांची बिनविरोध निवड झाली। तसेच संघाच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी यशवंत आरणे यांची तर उपाध्यक्षपदी रवी शिंदे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष हेमंत मदाने यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या महाराष्ट्राच्या जवळील कार्यालयात संपन्न झाली। अध्यक्ष हेमंत मदाने यांनी प्रास्ताविकात माहिती दिली। त्यानंतर विषय पत्रिकेवरील विविध विषयांवर चर्चा झाली। यात सन 2024 ते 2026 या 2 वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्याबाबत विचारविनिमय झाला। यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रमेश दाने यांची नेमणूक करण्यात आली। त्यानंतर एकमताने कार्यकारिणीची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। यात अध्यक्षपदी यशवंत आरणे, उपाध्यक्षपदी रवी शिंदे, सरचिटणीसपदी देविदास पाटील, खजिनदारपदी सुवर्णा टेंबेकर, प्रांतिक प्रतिनिधी म्हणून जसपाल सिंग सिसोदिया यांची निवड करण्यात आली। तसेच कार्यकारी सदस्यपदी सुनील सिंह परदेशी, कैलास गर्दे, जितेंद्र राजपूत, प्रदीप जाधव, शोभा आखाडे, पवन मराठे, मनोज बैसाने, बापू आयरे, सोपान देसले, तवाब अन्सारी, विलास देसले, अजिम शेख, गोकुळ देवरे, जॉनी पवार यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रमेश दाने, ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे, महेश गुगे, सुतोष जोशी, नरेंद्र जमादार, दिनेश रावल, विशाल ठाकूर, विजय चौधरी, राजेंद्र गर्दे, प्रकाश चव्हाण, पंकज पाटील, सुनील निकम, गणेश पवार, देविदास पवार, महेंद्र राजपूत, भूषण बागुल, मनोज चौधरी, सिद्धार्थ मोरे, युवराज मोहिते, मोनिका शिंपी, सुनील अमृतकर, रोशन कैरनार, संदीप त्रिभुवन, राजेंद्र गुजराती, राजू कापडणीस, गोपाल कापडणीस, दिलीप वाघ, सुनील गवळी, अजय गर्दे, तुषार परदेशी, प्रदीप राजपूत, भरत काळे यांच्यासह शेकडो पत्रकार उपस्थित होते। मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सन्माननीय यशवंतजी आरणे आणि आमचे सन्माननीय मित्र रवीजी शिंदे यांची उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी नेमणूक झालेली आहे। त्याचप्रमाणे या कार्यकारिणीच्या सदस्यपदी माझी देखील या ठिकाणी एकमताने अशी निवड झालेली आहे। माझ्यासोबत माझे सर्व सहकारी यांची या ठिकाणी एकमताने आणि बिनविरोध अशी या ठिकाणी आजची निवड झालेली आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या 40 वर्षापासून पत्रकार संघाच्या माध्यमातून या धुळे जिल्ह्यामध्ये विविध असे उपक्रम मराठी पत्रकार संघाने राबवलेले आहेत आणि यापुढे देखील नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून या धुळे जिल्ह्याला नावलौकिक वाढावा म्हणून मराठी पत्रकार संघ हे काम करणार आहे। अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांच्यासोबत सर्व सहकारी सदस्य हे एक दिलाने काम करतील आणि मूळ मराठी पत्रकार संघ म्हणून या जिल्ह्याला पुनश्च एकदा नावलौकिक असं प्राप्त करून देण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही देतो आणि 2 शब्द संपवतो। धन्यवाद। मराठी पत्रकार संघाची निवडणूक ही बिनविरोध पार पडली। मला या जिल्ह्यातील वरिष्ठ ज्येष्ठ सहकाऱ्यांनी तसेच सर्वच पत्रकारांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून मला आणि माझ्या कार्यकारिणीला बिनविरोध निवडून दिलं त्याबद्दल मी सर्व पत्रकारांचं आभार मानतो। या पुढील काळात पत्रकारितेचे बूज राखून पत्रकार हा या समाजाला चांगली दिशा देऊ शकतो, राजकारणाला चांगली दिशा देऊ शकतो। या हेतूने मी आणि माझा पत्रकार संघाचे सर्व सहकारी हे काम करणार आहेत। आम्ही काम करत असताना समाजावर त्याचा कोणताही चुकीचा मेसेज जाणार नाही किंवा परिणाम होणार नाही याची पूर्ण काळजी आमच्या वतीने घेण्यात येईल अशी शाश्वती देतो आणि या पुढील काळात आम्ही सर्व विधायक कामं करण्यासाठी आमचे सर्व सदस्य पुढे राहतील याची शाश्वती देऊन माझे मनोगत संपवतो।
जय हिंद, जय महाराष्ट्र. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून साखरेडोरे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन आयुक्त अमिता दगडे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, माजी महापौर कल्पना महाले, माजी महापौर जयश्री आयराव, सभापती ज्योती बोरसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर पाटील तर आभार प्रदर्शन अध्यक्ष मनोज गर्दे यांनी केले. या प्रसंगी सरोज कदम, कल्पना सामुद्रे, सरला निकम, गीतांजली कोळी, मीना बैसाने, मिलिंद बैसाने, रवींद्र इंगळे, नूरका पठाण, अतुल पाटील, प्रकाश शिरसाट, तुषार बापना, सचिन बागुल, रवींद्र नगराळे, सचिन सोनवणे, दीपक शिंदे, राकेश गाळणकर, पंकज पाटील, सुनील बैसाने, गोरख गर्दे, संजय पाटील, जमील पठाण आदी उपस्थित होते. पडते तिला अनेक ड्युटी असते, घराची असते, बाहेरची असते. तर जेव्हा ते फील्डवर काम करते तेव्हा प्रत्येक वेळी प्रत्येक वर्गात प्रत्येक वेळेस महिलाला मान आणि सन्मान मिळायला पाहिजे ही माझी सगळ्या पुरुषांना विनंती आहे. आणि महिला देखील आपण मी सांगू इच्छिते की आपण महिला राहून महिलाचा सन्मान करायला पाहिजे. कधी कुठेतरी ते चुकत असेल, कुठेतरी मागे पडली असेल तर तिला आपल्याला नेहमी सपोर्ट करायला पाहिजे. बरंच वेळात मी इथे कार्यक्रमात आली आहे आणि पत्रकार दिनाच्या दिवशी पण तुम्ही इथे खूप सुंदर इथे कार्यक्रम केला होता, महत्त्वाचा कार्यक्रम केला होता. परंतु मी धुळ्याच्या महिलांना सांगू इच्छिते की आपण देखील या क्षेत्रात इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. आता एकच महिला आहे जी आपल्या क्षेत्रात आहे, तर माझी महिलांना विनंती आहे की आपण सुद्धा या क्षेत्रात खूप सुंदर प्रमाणे काम करू शकू. जरी महिला नाही तरी सगळे पत्रकार बंधू आपले महिलाचे समाजासमोर प्रश्न मांडत असतात आणि तुम्ही त्या प्रश्नाला कसं न्याय मिळावा, ते महिलाला कसं न्याय मिळावा त्याच्यासाठी तुम्ही अनेक प्रयत्न करता ते मी स्वतः बघितलंय. त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करते. आणि महिला दिनाच्या निमित्त मी सांगू इच्छिते की धुळे जिल्ह्यामध्ये आजही बऱ्याच गावामध्ये बालविवाह होतो आहे. तर जर आणि तुम्हाला जास्त माहिती असते त्यांची, तुम्ही बरेच ठिकाणी न मुलं तर जातात, तर तुम्हाला त्याची नक्की माहिती असते तर ते तुम्ही थांबायला पाहिजे. आणि महिलांना पण सांगू इच्छिते की जर आपल्या गावात ते कुठेतरी तुम्हाला माहिती असेल आपला संबंधित कोणी बालविवाह जिथे होत असेल तर नक्की त्याला थांबा. जर आपण सगळ्यांना मिळून बालविवाह थांबवलं तर नक्कीच धुळे कुपोषित मुक्त होईल आणि धुळ्याचे नक्कीच विकास होईल. आता हे सुंदर कार्यक्रम आपण सगळ्यांनी इथे आयोजित केलं, सगळ्या महिलांना सत्कार केला, त्याबद्दल मी आपल्या मनापासून धन्यवाद करते. आणि तो सत्कार सोहळा झाला म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही आतापर्यंत जे म्हणत आले होते की ह्या रणरागिणी आहेत, या वाघिणी आहेत, परंतु खऱ्या अर्थाने आज त्यांची दखल घेतली गेली असं आबासाहेब मला या ठिकाणी वाटतंय. कारण खूपदा अनुभव जर सांगायचे म्हटले तर खूप अनुभव सांगता येईल आणि धुळे जिल्ह्याला खूप चांगले अधिकारी देखील यापूर्वी पण होऊन गेले आहे, आताही देखील आहेत. नुकतंच पोलीस ग्राउंडला आदरणीय आयुक्त मॅडमने महाबचत आणि संस्कृतीचा जो सोहळा ठेवलेला होता त्या ठिकाणी महिलांना त्यांनी एक विचारमंच, एक उद्योग कशा पद्धतीने तुम्ही करणार अशा पद्धतीचं बाजारपेठ उपलब्ध करून दिली. परंतु निसर्गाने साथ दिली नाही, थोडं पावसाच्या अभावी महिला थोड्या नाराज झाल्या. परंतु हा जो सोहळा होता मॅडम खूप चांगल्या पद्धतीने साजरी झाला. सकाळी देखील तेवढाच क्राऊड आला आणि संध्याकाळी देखील त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने महिला बचत गटांचे हे 100च्या वरती बचत गट होते आणि बहुतेक महिलांचे जे काही आहे त्या ठिकाणी आपापले नावारूपाला आल्या की कुठली महिला काय काम करते. यापूर्वी देखील कल्पना महाले असतील, जयश्रीताई आयराव असतील, हे महापौर असताना मॅडम यांनी इतके चांगले प्रोग्राम राबवले म्हणजे महिलांसाठी कधीच मुक्तांगण असं नव्हतं की एक विचार मंच नव्हता, विचारपीठ नव्हता की त्या ठिकाणी महिला मुक्तपणे बोलू शकेल वगैरे. तर त्यांनी वेगवेगळे इव्हेंट घेऊन महिलांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळेला जयश्रीताई आयराव आणि कल्पना महाले महापौर झाल्या त्याच वेळेला खऱ्या अर्थाने धुळे शहरातली जी महिला आहे ती बाहेर आली. आता वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला ज्या ठिकाणी आहेत जसे काही मॅडम होत्या त्या विधितज्ञ ह्या त्या वेळेला पहिल्या होत्या. त्यानंतर सोशल फील्डमध्ये आम्ही हळूहळू एकत्र आलो. आता मुंबईला ज्या वेळेला 7 बॉम्ब ब्लास्ट झाले ॲट अ टाइम वेस्टर्नला, त्यावेळेला रेव्हेन्यू ट्रिब्युनल कोर्टकडून मी त्या लोकांना 7-7 लाख रुपये कॉम्पन्सेशन मिळवून दिलं. त्यावेळेला लालकृष्ण अडवाणी साहेबांनी मला सत्कार केला. परंतु आज हा जो सत्कार आहे हा खऱ्या अर्थाने आज आमची दखल घेतली गेली याचीही थोडीशी खंत मला वाटते. कारण ज्या ठिकाणी रिस्क आहे
ती रिस्क धुळे शहरातली महिला या घेत असतात. HIV एड्स असेल, TB असेल, कुष्ठरोग असेल, या ठिकाणी आम्ही काम केलेले आहे. म्हणजे HIV एड्स जर कधी म्हटलं तर आपल्याला असं वाटायचं की अरे या लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे, परंतु लोकांचा आपल्याच सोबतीला त्या आरोग्याचा, त्या रुग्णाचा देखील राहणीमानाचा दर्जा कसा उंचावेल यासाठी आम्ही खूप काम केली. पथनाट्य आम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने केले. आबासाहेब असतील, मिलिंद मामा असतील, गरजे साहेब असतील, त्यानंतर अनेक जण या ठिकाणी आहेत की ज्या वेळेला दिलीप पायगुडे साहेब आयुक्त होते त्यावेळेला सॅनिटेशनचं, RCHचं, IPTCचे हे सगळे प्रोजेक्ट आम्ही या ठिकाणी राबवले. घातलं तर कुलूप लावलेलं कुलूप तोडलं म्हणजे हा पत्रकार संघ सगळ्यांना उपलब्ध करून त्यांनी दिल्या. त्या माऊली आणि आपण सगळ्याजणी प्रत्येकीला पत्रकार महोदयांनी या ज्यांना ज्यांना निवडलंय त्या प्रत्येक क्षेत्रातली महिला आहेत. प्राध्यापिका आहेत, वकिली क्षेत्रात काम करणाऱ्या आहेत, आमच्या प्रभाताई आहेत, इथे दामोदर ताई आहेत आणि आमच्या नगरसेविका सगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना आपण इथे सत्कारासाठी बोलवलं. आणि खऱ्या अर्थाने या पत्रकार संघाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महिला दिन आपण साजरा केला, आपण महिलांना सन्मानित केलं. याबद्दल खरं तर या सगळ्या सन्मान पात्र महिलांच्या वतीने मी आपले आभार मानते. कारण पत्रकार म्हणलं की मगाशी मॅडमनी सांगितलं की पत्रकार दोष दाखवतात. ते दोष दाखवताना ते दोष काय म्हणतो आपण, ते दाग अच्छे म्हणतो तसं ते दोष अच्छे आहे म्हणून जर आपण त्याच्याकडे बघितलं आणि तो दोष निराकरण करण्यासाठी जर आपण काम केलं ती एक गोष्ट चौथा स्तंभ आहे. हा चौथा स्तंभ जे दिवसेंदिवस आपण बघतोय की इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि बाकीच्या याच्यामुळं जे काही थोडंफार अवमूल्यन झाल्यासारखं वाटतंय आपल्याला. आणि खरोखर अगदी पहिल्या फळीतले पत्रकार किंवा मागच्या 20 वर्षाखालचे जे पत्रकार आहेत त्यांना हा डाऊनफॉल बघताना नक्की वाईट वाटत असेल. लोकसत्तासारखं माध्यम असेल, महाराष्ट्र टाइम्स सारखं किंवा आपल्याकडे आपण पाहिलंय की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हे राष्ट्र काय, महान राष्ट्र काय याचं कारण जसे शिवबा इथं होते, जसे शाहू इथं झाले, तसे इथं बाळशास्त्री जांभेकर पण झाले, इथं साऊ माऊली झाली, इथं रमाई झाली, इथं जिजाऊ होती. आणि या सगळ्या कर्त्या पुरुषांच्या मागे त्या म्हणजे महर्षी कर्वे होते, त्यांच्या मागे पण त्यांच्या सुविधेपत्नी होत्या. या सगळ्या समाज सुधारकांच्या मध्ये, सर्व राजांच्या मध्ये, सगळ्यांच्या पाठीमागे त्यांच्या खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी होत्या. आणि त्यांनी नुसती अशी तुम लढो आम्ही तुमच्या मागे होता असं नाही, तर साऊ माऊलींनी ते शेणाचे गोळे पण झेलले. तेव्हा आज आम्ही इकडे बसलेल्या सगळ्यांचा सन्मान जो झाला, इथे बसलेल्यांचा सन्मान झाला, तो केवळ तिच्यामुळे झाला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत. महाराष्ट्र एक असं राज्य आहे की जिथं या वेळेला पण आता 7 वाजता पण तुम्ही सगळ्या धुळ्यातल्या सगळ्या माता भगिनी सेफली इथं बसलेल्या. किसान ट्रस्ट तथा लोकसंग्राम पक्षातर्फे धुळे शहरातील नकाने तलाव गाळमुक्त करण्याच्या कामाला रविवारी माजी आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्रात सर्वप्रथम गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार या शासकीय धोरणाचे धुळे येथे किसान ट्रस्ट तथा लोकसंग्राम पक्षातर्फे पुन्हा 25 वर्षानंतर प्रारंभ करण्यात आला. शहरातील नकाने तलाव गाळमुक्त करण्याच्या कामाचा रविवारी माजी आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून प्रारंभ करण्यात आला. किसान ट्रस्ट अध्यक्ष तथा लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी बरोबर 25 वर्षापूर्वी नकाने तलावाचा गळ काढून धरणातील पिण्याच्या पाण्याची क्षमता वाढवली. तलावाचा गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढवावी ही संकल्पना 25 वर्षापूर्वी धुळे शहराचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर अनिल गोटे यांनी पहिल्यांदा मांडली आणि यशस्वी अंमलबजावणीही केली. महाराष्ट्रामध्ये धरण गाळमुक्त करण्याची अत्यंत नाविन्यपूर्ण कल्पना सर्वप्रथम धुळ्यातच राबविण्यात आली. त्याचे अनुकूल परिणाम शासनाच्या लक्षात आले. तदनंतर शासनाने गाळमुक्त धरण आणि धरणातील गाळ शेतकऱ्यांनी शेतात टाकून शेतीची वाढवलेली उत्पादन क्षमता राज्य शासनाने केलेल्या अभ्यासातून लक्षात आली. कालांतराने शासकीय पातळीवर निर्णय घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री कै विलासराव देशमुख, ग्रामविकास मंत्री RR पाटील यांनी सदर कल्पना राज्यभरासाठी राज्याचे धोरण म्हणून स्वीकारली. खरे तर धरणाच्या निर्मितीनंतर फार मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येतो, धरणात साठतो, परिणामी धरणाची पाणी साठवण क्षमता आपोआपच कमी होते.
गाळमुक्त धरण या धोरणाची अंमलबजावणी केल्यानंतर त्याचा फायदा स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध धरणाचे पाणी शेतीसाठी तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होते. गेल्या 25 वर्षात प्रतिवर्षी किमान 1 फूट उंची इतका गाळ आला असे गृहीत धरले तरी धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाने तलावात किमान 20 ते 25 फूट इतका गाळ साचला आहे. जोपर्यंत साठलेला गाळ साफ केला जात नाही तोपर्यंत नकाने तलावाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होऊ शकत नाही. सर्वच कामासाठी आपण शासनावर अवलंबून राहिल्यास जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकत नाही. त्या दृष्टीने शनिवार दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता नकाने तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांनी स्वतःच्या ट्रॅक्टरने अथवा वाहनांनी गाळ वाहून नेणाऱ्या शेतकऱ्यांना पोकलॅन मशीनने गाळ भरून दिला जाईल. तसेच किसान ट्रस्टसाठी 5 डंपरची सोय उपलब्ध करून दिल्याने शहराच्या आजूबाजूच्या 10 किलोमीटरच्या कक्षेत येणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ डिझेलच्या किरकोळ मोबदल्यावर गाळ घेऊन जाता येईल अशी माहिती लोकसंग्रामच्या वतीने देण्यात आली आहे. या प्रसंगी युवा नेते तेजस गोटे, प्रशांत बदाने, अकबर अली सय्यद, डॉक्टर अनिल पाटील, अविनाश लोकरे, विजय वाघ, सलीम शेख, नितीन बांबरे, सिन कोतेकर, वाल्मिक साळुंके, श्याम देवकाते, आबिद मनियार, प्रवीण राणा, डॉक्टर संजय पिंगळे, नाना पाठक, सूरज भावसार, भोला गोसावी, सुरेखा नांद्रे, ज्योती चौधरी, सुषमा महाले, योगेश पाटील, नंदू बांबरे, प्रकाश जाधव, प्रकाश महानोर, राजेंद्र वरुटे, मयूर कर्नार, जावेद किराणावाला, गौरव सूर्यवंशी, सागर देवरे, मनीष थोरात, गणू पाटील, व्हाईट हाऊस ग्रुपचे रफिकभाई पंपवाले, आसिफभाई टायरवाले, शरीफ महमूद, दिलावर पठाण, KM पठाण यांच्यासह रावेर, चितोड, नकाने, कुंडाने, वाघ परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 30% वाढली आणि आजूबाजूच्या शेतकऱ्याच्या शेताला भरपूर फायदा झाला. सरकारच्या विविध शाळात हे दोन्ही लाभ आले आणि मग सरकारने निर्णय केला की आपण असा कार्यक्रम महाराष्ट्रभर राबवायचा आहे. त्याच कार्यक्रमात काल 25 वर्ष पूर्ण झाली म्हणून आम्ही 25 वर्षात नकाने तलावात साठलेला गाळ काढण्याचा निर्णय केला आणि आज तो शुभारंभ केला. आम्ही शेतकऱ्यांना नाममात्र किमतीमध्ये गाळ त्यांच्या वाहनांमध्ये भरून देण्यावर जर मोठं वाहन आणलं तर त्या प्रमाणामध्ये ते जे डिझेल टाकायला लागतं तेवढंच म्हणून पैसे देणार काय तेवढं हे आकारले जाईल. पण सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गाळ गेल्यानंतर प्रचंड सुपीकता वाढेल. काय शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये फरक पडेल यासाठी आणि सगळ्यात मोठी गोष्ट अजून नकाने तलावाची 30% साठवण क्षमता वाढेल त्यासाठी आजचा कार्यक्रम आहे दाखल. धुळे तालुक्यातील शिरदाणे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी संपन्न झाला. धुळे तालुक्यातील शिरदाणे येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळा शनिवारी सायंकाळी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. शिरदाणे येथे गेल्या अनेक वर्षापासून विविध विकास कामे झाली नव्हती. सदर कामे भाजपच्या माध्यमातून खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून शिरदाणे गावात विविध विकास कामे झाली नव्हती. भाजपच्या माध्यमातून खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी विविध विकास कामे गावासाठी मंजूर केली व ती पूर्णही झाली. त्या विविध विकास कामांचा लोकार्पण तसेच भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला. यात शिरदाणे प्रनेर गावातील मुख्य चौक सुशोभीकरण करणे, गावांतर्गत जलशुद्धीकरण संयंत्र बसवणे, जिल्हा परिषद शाळा आरो फिल्टर बसवणे, आदिवासी वस्तीत बंदिस्त गटार बांधकाम करणे, पथदिवे बसविणे, खंडलाय खुर्द गावांतर्गत पथदिवे बसवणे, बधाने गावांतर्गत पथदिवे बसवणे, जुनागाव विहीर खोलीकरण व बांधकाम करणे, गावांतर्गत मुख्य चौक सुशोभीकरण करणे अशी विविध विकास कामे अतिशय उत्कृष्ट दर्जाची करण्यात आली. सदर कामे केल्याने या ठिकाणी पंचायत समिती सदस्य अर्जुन गायकवाड यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. तसेच शिरदाणे येथील गावातील 3 अग्निवीर रक्षकांचा या ठिकाणी भव्य सत्कार देखील करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, जिल्हा परिषद सदस्य राम बदाने, मनीषा कलाने, माजी सरपंच शंकर कलाने, उपसरपंच गोटू शेठ, पंचायत समिती सदस्य अर्जुन गायकवाड यांच्यासह नितीन बदाने, भगवान बदाने, हेमराज महाले, रमेश आयरे, सुरेश साळवे, मच्छिंद्र सेलार, वजीर पठाण, सोनू आयरे, सदाशिव बदाने, भरत बदाने यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिरदाणे गावामध्ये कुलस्वामिनी बटाई देवीच्या कृपेने
अतिशय चांगला प्रसंग. आमच्या शिरडाणे गावाचे 4 सुपुत्र हे अग्निवीर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी व आमचे पंचायत समितीचे सदस्य अर्जुन भाऊ गायकवाड यांच्या पंचायत समितीच्या सगळ्या निधीच्या लोकार्पणाच्या प्रसंगी, भूमिपूजनाच्या प्रसंगी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष धरतीताई देवरे, त्यांच्यासोबत उपस्थित असलेले माजी जिप सदस्य आदरणीय मनीषाताई खलाने, शंकरसाहेब खलाने, या पंचक्रोशीतील सगळं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, महिला मोर्चावर आमच्या मदानीताईंची निवड झाली त्याबद्दल देखील इथं सत्काराचा कार्यक्रम होता व एका छोटा खानी सत्काराचा कार्यक्रम आज आम्ही करू शकलो, याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे. जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आली व खासदार बाबासाहेब भामरेंच्या माध्यमातून जो निधी या शिरडाणे गावासाठी मिळाला, त्याच्या भूमिपूजन व उद्घाटनाचा कार्यक्रम अर्जुन भाऊच्या माध्यमातून इथं ठेवण्यात आलेला होता व आचारसंहिताच्या पार्श्वभूमीवर आज लोकसभेची आचारसंहिता कुठल्याही क्षणी आज लागू शकते, म्हणून भूमिपूजनाचा कार्यक्रम हा राहून गेलेला होता व अर्जुन भाऊ गायकवाड आमचे दडारीचे पंचायत समितीचे सदस्य गोरगरिबांची सेवा करण्यामध्ये त्यांचा संबंध दिवस हा जात असतो. समाजकारण व राजकारण करत असताना लोकांच्या समोर त्यांचं कार्यकर्तृत्व दिसलं पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे, या चांगल्या हेतूने आज हा कार्यक्रम आम्ही केला. या कार्यक्रमाला समस्त ग्रामस्थ, या गावातील सगळे युवक मंडळी उपस्थित झाले, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो व संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिंदखेडा शहरातील केदारेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त कॉलनीवासीय शिवभक्तांसाठी शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. शिंदखेडा शहरातील केदारेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त कॉलनीवासीय व शिवभक्तांसाठी शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. शनी मांडळ येथील शिव महापुराण कथाकार देवेंद्र पांढरकर यांच्या सुमधुर वाणीद्वारे कथेचे वाचन करून त्यांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले होते. या धार्मिक कार्यक्रमास केदारेश्वर मंदिर ज्येष्ठ पदाधिकारी व मित्रमंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी केदारेश्वर मंदिर कॉलनी परिसरातील रहिवासी भक्त भाविक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. अरे हृदयातल्या त्या आत्मलिंगाचं पूजन या पृथ्वी तलावरती होणार आहे आणि महाशिवरात्रीचा हा दिवस किती सुंदर, किती सुंदर, आनंदी आनंद. त्या ऋषी मुनींनी सगळीकडे दिवे लावले. आज काय, अरे आज आपलं घर सजवायचंय, आपला हिमालय सजवायचंय, आपला यज्ञ कुंड सजवायचंय. का? अरे ब्रह्मा येणारे, विष्णू येणारे आणि विशेष महादेव येणार आहे. याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या घरी देवाच्या मंदिरामध्ये कोणी दीप लावला, कोणी धूप लावला, कोणी ज्योत लावली आणि सर्वांनी तिथे ज्योत लावली आणि सगळे महादेवाला काय सांगताय? सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे भोलेनाथ आए. सजा दो घर को गुलशन सा, मेरे भोलेनाथ आए. सजा दो घर को गुलशन सा, मेरे भोलेनाथ आए. सजा दो घर को गुलशन सा, मेरे भोलेनाथ आए. लगे गुटिया भी दुल्हन से, लगे गुटिया भी दुल्हन से, मेरे भोलेनाथ आए. सजा दो घर को गुलशन. धुळे तालुक्यातील अकलाड येथे महाजनबाई यात्रोत्सवात शनिवारी उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी तगतरावाची मिरवणूकही काढण्यात आली. धुळे तालुक्यातील अकलाड येथे महाजनबा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या यात्रोत्सवास अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या निमित्त 2 दिवस लोकनाट्य तमाशाचे व कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात येते. अनेक वर्षापासून चालत आलेल्या यात्रोत्सवात अकलाड येथील सर्व ग्रामस्थ यांचे नातलग या ठिकाणी एकत्र येतात व महाजनबाचे दर्शन घेऊन यात्रोत्सवाचा आनंद लुटत असतात. यावेळी अकलाडचे सरपंच अजय माळी, उत्तम सूर्यवंशी,
पोलीस पाटील भरत गायकवाड, सुरेश बदाने, यशवंत खलाने, संदीप सूर्यवंशी, सुभाष बाविस्कर, रामजी सूर्यवंशी, जगन्नाथ जगताप, सागर बाविस्कर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आमच्या गावात महाजनबा यांची महाजनबा म्हणजे महादेवाचं एक स्थान आहे आणि महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आमच्या गावात ही यात्रा भरते. गेल्या 100 वर्षापासून ही यात्रा चालू आहे आणि महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल असते व आमचं सर्व गाव येतात. सर्व गावकरी या यात्रेला सहभाग असतो. तमाशा असतो 2 दिवस आणि या पंचक्रोशीत सर्वात मोठी यात्रा ही आमच्या पंचक्रोशीच्या आकलाड तालुका जिल्हा धुळे येथे भरते. त्याची संपूर्ण गावात मिरवणूक काढून महादेव महाजन्मा मंदिरापर्यंत दगतराव दुरून बैल जोडीने दुरून इथं आणतात. 2-2 तमाशे असतात. शिंदखेडा शहरात स्वस्त धान्य दुकानात अंत्योदय लाभार्थी महिलांना मोफत साडीचे वाटपाचा कार्यक्रम भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शिंदखेडा शहरात स्वस्त धान्य दुकानात अंत्योदय लाभार्थी महिलांना मोफत साडींचे वाटपाचा कार्यक्रम भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारतर्फे गोरगरीब सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्या अंतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या माध्यमातून एक रेशन कार्ड एक साडी ही योजना महाराष्ट्रातील प्रत्येक रेशन दुकानामार्फत अंत्योदय लाभार्थी धारक महिलांना दरवर्षी राबवली जात आहे. यात महिलांना दरवर्षी एक साडी दिली जाणार आहे. शिंदखेडा शहरासह तालुक्यात रेशन दुकानात याचे वाटप सुरू करण्यात आले असून प्रातिनिधिक स्वरूपात शहरातील सविता चंद्रसिंग परदेशी यांच्या दुकान नंबर 5 व जलाल शेख यांच्या दुकान नंबर 8 या स्वस्त धान्य दुकानात मोफत साडीचे वाटप शिंदखेडा नगरपंचायतीचे गटनेते तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात वाटप करण्यात आले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष रजनी वानखेडे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, बिला पाटील, उल्हास देशमुख, माजी नगरपंचायत सभापती मीरा पाटील, जिल्हा चिटणीस प्रवीण माळे, शिंदखेडा ग्राहकचे रमेश बांबरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सूरज देसले, भाजप शहराध्यक्ष ॲडव्होकेट विनोद पाटील, माजी नगरसेवक उदय देसले, चेतन परमार, बाळासाहेब गिराशे, दगा चौधरी, भूपेंद्र राजपूत, चंद्रसिंग परदेशी सह स्वस्त धान्य दुकान संचालक सविता परदेशी, जलाल शेख तसेच लाभार्थी महिला उपस्थित होत्या. जागतिक महिला दिवस. सर्वप्रथम महिला दिवसाच्या आमच्या माता भगिनींना मी शिंदखेडा नगरपंचायतीच्या वतीने आणि आमचे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या वतीने शिंदखेडा शहरातील माता भगिनींना महिला दिवसाच्या शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी सविता परदेशी यांच्या रेशन दुकानावरती महाराष्ट्र शासनाच्या अंत्योदय धारकांना साडी वाटपाचा जो मोफत कार्यक्रम हाती घेतलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंत्योदय धारकांना साडीचे मोफत वाटप करण्यात येत आहे. हा कार्यक्रम या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीने म्हणजे ज्या ठिकाणी उपस्थित असलेले रावसाहेब अनिलजी वानखेडे असतील, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश अप्पा देसले असतील, माजी उपनगराध्यक्ष बिला पाटील असतील, नगरसेवक चेतन भाऊ परमार असतील, नगरसेवक आमचे उदयजी देसले असतील, या ठिकाणी बाळासाहेब गिरासे उपस्थित असतील आणि या ठिकाणी शहरातील सन्माननीय नागरिक माता भगिनी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी मोफत साडी वाटपाचा जे कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आणि तसेच या ठिकाणी उपस्थित आमच्या शिंदखेडा नगरपंचायतीच्या माजी सभापती तथा नगरसेविका मीराबाई पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी यानिमित्त आमच्या शिंदखेडा शहरातील माता भगिनींना पुनश्च एकदा महिला दिवसाच्या शुभेच्छा देतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी यशवंत आरणे तर उपाध्यक्षपदी रवी शिंदे यांची बिनविरोध निवड. जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान. नकाने तलाव गाळमुक्त करण्याच्या कामास करण्यात आला प्रारंभ. शिरराणा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन तथा लोकार्पण. केदारेश्वर मंदिर येथे शिवमहापुराण कथेचे आयोजन. अकलाड येथे महाजनबा यात्रोत्सव उत्साहात संपन्न. आणि स्वस्त धान्य दुकानात अंत्योदय महिला लाभार्थ्यांना मोफत साडीचे वाटप. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारात. तोपर्यंत नमस्कार.